नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया साप्ताहिक राशी भविष्य 15 जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2024. 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. या आठवड्यात आपल्या वैयक्तिक जीवनात पूर्वीचे रहस्य उघडकीस आल्याने आपणास काही अडचणींना सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत आपल्यासाठी हे अधिक चांगले होईल की एखादे रहस्य उघड होण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी आपण आपली चूक स्वतः इतरांशी बोलून कबूल केली पाहिजे. चंद्र राशीपासून शनी तुमच्या 11व्या भावात स्थित होण्याने यावेळी जर तुम्हाला करिअरमध्ये साध्य करायचे असेल तर नशिबावर बसू नका. बाहेर जा आणि नवीन संधी शोधा. आपण कोणत्याही प्रवेश परीक्षेची तयारी करत असाल तर या आठवड्यात आपल्या अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी अभ्यासादरम्यान थोडा वेळ देण्याचा सल्ला दिला जातो, कारण यावेळी शक्य आहे की थोड्या लहान आजारामुळे आपणास अडथळा येऊ शकतो. वृषभ राशी. या आठवड्यात आपल्या सुखसोयीपेक्षा अधिक आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजा लक्षात घेणे ही आपली खरी जबाबदारी असावी, कारण केवळ याद्वारे आपणास कुटुंबात बऱ्याच घटना घडल्याविषयी माहिती मिळेल. तुम्हाला या गोष्टीची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो की यावेळी तुम्ही जे काही काम कराल त्याला चांगल्या प्रकारे समजून घ्या. याच्या व्यतिरिक्त वरिष्ठ अधिकारी आणि सिनियर्स सोबत बोलायचे असेल तर ते स्वतः बोला, कुणाच्या माध्यमाने नाही, कारण तेव्हाच तुम्ही आपले उत्तम प्रदर्शन करण्यात यशस्वी राहाल. यावेळी विद्यार्थ्यांसाठी बराच काळ चांगला जाईल आणि यावेळी तुम्ही बऱ्याच प्रमाणात आपल्या चांगल्या गोष्टी शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. यासाठी दृढ इच्छाशक्ती आणि मनोबलाची आवश्यकता असेल, जी तुम्हाला कठीण वेळेतही चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रेरित करेल. मिथुन राशी. या आठवड्यात अचानक मोठ्या फायद्यामुळे आपण आपला पैसा मोठ्या गुंतवणुकीत गुंतवण्याचा निर्णय घेऊ शकता, पण आता तुम्हाला सूचना देण्यात आली आहे की घाईत कोणतीही गुंतवणूक करू नये, कारण हे शक्य आहे की आपण सर्व संभाव्य जोखमीचे परीक्षण केले नाही तर भविष्यात आपणास नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते. करिअर संबंधित काही गोष्टी कुणासोबत शेअर करणे टाळले पाहिजे. शक्यता आहे की तुम्ही आपल्या मनातील गोष्ट शेअर कराल, यामुळे तुमच्याच योजना तुमच्या विरुद्ध वापरल्या जातील. या आठवड्यामध्ये अभ्यास करताना तुम्हाला कंटाळा येऊ शकतो, म्हणून आपण थोडा वेळ काढून फिरायला जाऊन रिफ्रेश होऊ शकतात व यानंतर शिक्षणाकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यास सक्षम व्हाल. कर्क राशी. या राशीतील अधिकतर जातक या गोष्टीवर अंमल करून त्यांच्या घरापासून सुधार करण्याचा प्रयत्न कराल. या सप्ताहात कोणी नातेवाईकांच्या द्वारे काही मंगल कार्याचे आयोजन तुमच्या कुटुंबाच्या लक्षाचे मुख्य केंद्र असेल. यासोबतच शक्यता आहे की या काळात कोणी लांबच्या नातेवाईकाकडून आकस्मिक चांगली गोष्ट तुमच्या कुटुंबाला आनंदाचे क्षण देईल. या सप्ताहात तुम्हाला काही नवीन शिकण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागतील, त्यामुळे तुम्ही इंटरनेटचीही मदत घेऊ शकतात. तथापि या काळात सोशल मीडियाचा वापर करू नका अथवा तुम्ही आपला बराच वेळ खराब करू शकता. हा सप्ताह तुमच्या राशीतील जातकांना जीवनात आर्थिक पक्षाला घेऊन येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या आव्हानांना दूर करेल. सिंह राशी.
या आठवड्यात आपल्याला कौटुंबिक जीवनात सामान्य फळ मिळण्याची शक्यता आहे, कारण यावेळी कुटुंबातील लहान सदस्यासाठी आपण घरी जात असताना भेट किंवा खाण्याची एखादी गोष्ट घेऊन जाऊ शकता. त्याद्वारे ते आनंदित होतील. या आठवड्यात कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला आढळेल की आपल्या सर्व कार्याची वाहवा दुसरा सहकारी घेत आहे, म्हणून आपण केलेल्या कामाचे श्रेय इतर कोणास घेऊ देऊ नका. अन्यथा आपल्या करिअरमध्ये तुम्हाला नकारात्मक त्रास सहन करावा लागू शकतो. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना या आठवड्यात नशिबापेक्षा जास्त परिश्रमावर अधिक अवलंबून असणे आवश्यक आहे. कन्या राशी, जर तुमची तब्येत खराब असेल तर तुम्हाला या सप्ताहात अशा गोष्टीवर काम करण्याची आवश्यकता असेल ज्यामुळे तुमच्या आरोग्यात सुधार होऊ शकेल. म्हणून स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी आपल्या खराब सवयीमध्ये सुधारणा करा आणि उत्तम खानपान करून स्वतःला अधिक मसाल्याच्या भोजनापासून दूर ठेवा. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकारी आणि सहकार्याचे सहयोग प्राप्त होणार नाही. यामुळे तुम्ही प्रत्येक कार्याला पूर्ण करण्यासोबतच प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे घालवण्यातही असमर्थ असाल. यामुळे तुमचे करिअरही थांबू शकते. सोबतच मानसिक ताणतणावही या कारणाने अचानक वाढण्याचे योग बनतील. जर तुम्हाला पूर्वी आपल्या विषयांना समजण्यात समस्या येत असेल तर तुम्हाला या सप्ताहात आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी आधीपेक्षा जास्त मेहनत करण्याची गरज आहे. तूळ राशी, हा सप्ताह गुंतवणुकीसाठी सामान्यपेक्षा उत्तम राहणार आहे, परंतु तुम्हाला प्रत्येक प्रकारचे आकर्षण करणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या जोखमीवर बचाव करण्याचा सल्ला दिला जातो. योग्य सल्ला घेऊनच आपली गुंतवणूक करा आणि नफा अर्जित करून जीवनात उन्नती प्राप्त करा. तुम्ही नेहमी दुसऱ्यांच्या इच्छांना अधिक महत्त्व देऊन आपल्या योजना बनवतात, परंतु या सप्ताहात तुमचे असे करणे तुम्हाला अधिकच किमती ठरू शकते. म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्याला काहीही ठरवू देऊ नका की या सप्ताहात तुम्हाला काय करायचे आहे. तेव्हा तुम्ही स्वतःला आनंदी ठेवू शकाल. करिअरमध्ये उत्तम करण्यासाठी या सप्ताहात तुम्हाला स्वतःला प्रत्येक प्रकारच्या सर्व नकारात्मक विचारापासून दूर राहण्याची आवश्यकता असेल. वृश्चिक राशी, तुमचा खोडकर स्वभाव सामाजिक स्तरावर तुमच्या लोकप्रियतेत वाढ देईल. तुमच्यासाठी हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने चांगला राहणार आहे, कारण या काळात तुम्हाला आपल्या कुठल्या विचाराने आराम मिळू शकेल. यामुळे तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात पहिल्यापेक्षा अधिक लक्ष्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करताना दिसतात. आपल्या राशीतील जे विद्यार्थी कुठल्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी इच्छा ठेवतात तर त्यांना यावेळी आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर खूप यश मिळू शकेल, परंतु यासाठी तुम्हाला आपल्या गुरुजन आणि विशेष शिक्षकांना आनंदी करून तसेच त्यांच्यासोबत आपले संबंध उत्तम करण्याची विशेष आवश्यकता असेल. धनुराशी, या सप्ताहात तुमचे मन आपल्या कार्यातून वेगळे आपल्या सुखसुविधांच्या अधिक मागे लागेल. या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या व्यवहारामध्ये बरेच बदल होतील, ज्यामुळे या राशींचे विद्यार्थी आपल्या गुरुबरोबर वादविवाद करू शकतात. त्यामुळे आपण भविष्यात त्यांच्या मदतीसाठी आणि सहकार्यापासून स्वतःला वंचित कराल. या आठवड्यात आपले उत्पन्न जितक्या वेगवान होईल तेवढेच आपल्या मुठीतून पैसे सहज सरकताना दिसतील. तथापि असे असूनही आपल्याला या संपूर्ण काळात नशिबाने आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.
मकर राशी, या आठवड्यात आपल्याकडे अधिक कामाचे आणि जबाबदाऱ्यांचे ओझे असेल, परंतु आरोग्यासाठी तुम्हाला जास्त काम करणे टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अन्यथा यामुळे आपल्याला केवळ तणावच वाटणार नाही, तर कंटाळा देखील येईल. आठवड्याच्या शेवटी काही कारणास्तव आपले पैसे खर्च होऊ शकतात, जे तुम्हाला त्रास देतील. अशा परिस्थितीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत योग्य रणनीतीनुसार आपले पैसे खर्च करा. जर घरातील कुणी सदस्याला आरोग्याने जोडलेली काही समस्या चिंतित करीत असेल, तर या सप्ताहात त्यांच्या उपचारात योग्य बदल करून अनुकूलता आणण्यात येईल. व्यापाराने जोडले गेलेले जातक जे भागीदारीमध्ये व्यापार करतात, त्यांच्यासाठी हा सप्ताह बराच चांगला नफा प्राप्त होऊ शकतो, कारण यावेळी तुमच्या व्यवसायाच्या विस्तार आणि प्रगतीसाठी सामाजिक नेटवर्किंग तुमची मदत करू शकते. कुंभ राशी, या आठवड्यात तुम्हाला असे वाटेल की कुटुंबातील लोक तुमच्या उदार वागण्याचा फायदा घेत आहेत, ज्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. पण असे असूनही स्वतःला मजबूत बनवीत असताना आपल्याला यावेळी आपल्या स्वभावात काही बदल करण्याची आवश्यकता आहे. या सप्ताहात तुमच्यासाठी कार्यक्षेत्रात काही गोष्टी पहिल्यापेक्षा उत्तम असल्याचे प्रतीत होईल. आपल्या शैक्षणिक राशीला भविष्याला जाणले असता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेत यश मिळेल. या काळात तुमचे कुटुंबही तुम्हाला प्रोत्साहित करताना दिसेल. तुम्हाला कुठल्या शिक्षक किंवा गुरूकडून एक उत्तम पुस्तक किंवा ज्ञानाची कुंजी भेट स्वरूपात प्राप्त होईल. मीन राशी, या सप्ताहात तुमचा घरमालक तुमच्याकडून घराच्या दुरुस्तीसाठी पैसे मागून तुमची आर्थिक स्थिती बिघडवू शकतो. म्हणून योग्य हेच असेल की सुरुवातीपासून आपली धनबचत करून स्वतःला प्रत्येक आर्थिक स्थितीसाठी आधीपासून तयार करा. यावेळी तुम्ही आपल्या मित्र किंवा कुटुंबासोबत उत्तम वेळ घालवाल. सोबतच यावेळी तुम्हाला भरपूर ऊर्जा आणि जबरदस्त उत्साह तुमच्या कौटुंबिक जीवनात सकारात्मक परिणाम घडवून आणेल. या आठवड्यात गाठ बांधून ठेवा की कामाच्या ठिकाणी काही काम करताना आपण चुकला असेल, तर ते स्वीकारल्यास आपले मोठेपण दर्शवेल. कारण यावेळी कार्यालयात आपली चूक कबूल करणे आपल्या पक्षाने जाऊ शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्यापासून आराम मिळू शकेल, कारण या कारणाने तुम्हाला तणावमुक्त ताजे वाटेल. अशा वेळी लाभ घेऊन आपल्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त काही वेळ शारीरिक गोष्टींमध्ये देण्याचाही प्रयत्न करा. धन्यवाद.